नमस्कार लाडक्या बहिणींनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. लाडक्या बहिणींनो, आता आपल्याला मिळणार रुपये 9,000. तर नेमकी बातमी काय आहे तर ती बातमी बघूया आपण. महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच प्रसिद्ध झाली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला रुपये 1500 दिले जातात. या योजनेत विधानसभा निवडणुकामुळे महिलांना पैसे मिळाले नव्हते, मात्र आता डिसेंबर महिन्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, अजूनपर्यंत ज्या लाडक्या बहिणींचं आधार नंबर हा बँक अकाउंटला लिंक नसेल किंवा ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत हे पैसे आलेले नसेल, तर कृपया कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स करा की आपल्या खात्यावर नेमके या योजनेचे पैसे जमा झाले किंवा नाही. त्याचबरोबर या व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा, म्हणजे आपली माहिती इतरांना सुद्धा लगेच कळणार आहे. तर पुढे बघा लाडक्या बहिणींनो, की लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड सीडिंग असणे गरजेचं आहे. जर तुमचे आधार कार्ड सीडिंग नसेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळू शकणार नाही. याच पार्श्वभूमीवर महत्वाची माहिती समोर आली आहे. ज्या महिलांना जुलै ऑगस्ट महिन्यात अर्ज केला होता आणि त्यांचे आधार कार्ड सीडिंग नसेल आणि आता त्यांनी ते लिंक केलं असेल, तर त्यांना पैसे मिळणार आहेत, अशी माहिती आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो बघा, ज्या लाडक्या बहिणींनी जुलै ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलेला होता, परंतु त्यांचं आधार सीडिंग नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर जे काही पैसे जमा झालेले होते, नंतर ते पैसे कॅन्सल झाले. तर आता अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावर आधार सीडिंग केल्यानंतर 31 डिसेंबर पर्यंत हे सगळे पैसे जमा होणार आहे. तर बघा, आदितीताई तटकरे यांनी पुढे काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण. की आदितीताई तटकरे यांना प्रश्न विचारण्यात आला होता की जून जुलैमध्ये अर्ज भरलेल्या ज्या महिलांचे आधार कार्ड सीडिंग नव्हते त्यांना पैसे मिळणार का? तर त्यावर त्या म्हणाल्या, आम्ही सुरुवातीला जेव्हा योजना जाहीर केली होती तेव्हा निकषामध्ये नमूद केले होते की जुलै आणि ऑगस्ट त्या महिलांनी अर्ज दाखल केला आहे आणि त्या महिलांचे अर्ज मान्य झाले आहेत, त्यांना त्या महिन्यापासून लाभ दिले जाणार आहे. त्यानंतर ज्या ज्या महिलांनी रजिस्ट्रेशन केले आहे त्यांना त्या महिन्यापासून लाभ मिळणार आहे. तर जुलै ऑगस्ट मध्ये ज्या महिलांनी अर्ज केले आहे परंतु आधार सीडिंग नसल्यामुळे त्यांना पैसे मिळाले नाही, तर त्यांना देखील आता त्या महिन्यापासून पैसे मिळणार आहेत, असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात रजिस्ट्रेशन केलं त्यांना 7,500 रुपये मिळाले आहे, परंतु ज्या महिलांना एकही महिन्याचे पैसे मिळालेले नाही त्यांना आता रजिस्ट्रेशन केलेल्या महिन्यापासून पैसे मिळणार आहे. याचाच अर्थ असा की ज्या महिलांना अजूनही 1 रुपया मिळालेला नाही त्यांना 9,000 रुपये मिळणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींनी जुलै आणि ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलेला होता त्यांचा फॉर्म पण मंजूर झालेला होता, परंतु आधार सीडिंग नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नव्हते. नंतर मात्र त्या लाडक्या बहिणींनी आधार सीडिंग केलेलं आहे, त्यामुळे आता त्यांना जुलै पासून परत एकदा लाभ मिळणे सुरू झालेला आहे आणि त्यांच्या खात्यावर आता 31 डिसेंबर पर्यंत 9,000 रुपये जमा होणार आहे. तर अशा प्रकारची माहिती आदितीताई तटकरे यांनी आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, अजूनपर्यंत आपल्याला या योजनेचा लाभ झालेला नसेल तर काळजी करू नका, चिंता करू नका. अजून आपल्याकडे 2-3 दिवस बाकी आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट रोजच महिला या भगिनींच्या खात्यावर हे पैसे जमा करत आहे आणि आपल्याही खात्यावर आता हे रुपये 9,000 जमा करणार आहे. फक्त कंडिशन एकच आहे की आपलं जे काही आधार नंबर आहे तर तो बँक अकाउंटला लिंक असणं गरजेचं आहे. जर लिंक नसेल तर आपल्या खात्यावर हे 9,000 रुपये पण येणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर आपला जे काही आधार नंबर आहे तर तो बँक अकाउंटला लिंक करा, तरच आपल्याला या योजनेचे जे काही 9,000 रुपये आहे तर ते मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.